नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री 1 या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.2 यातील पहिले 4 प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. पहा, त्यातील पहिला प्रश्न 2 sin a इक्वल आहे 1 ला आणि इक्वल आहे √2 cos b ला. म्हणजे ही 1 व्हॅल्यू जी आहे ती 2 टाइम्स sin a ची पण आहे आणि √2 cos b ची पण आहे. हे 0 π/2 म्हणजे 90, हे 180 म्हणजे पाय आणि 270 म्हणजे 3π/2 आणि ते 2π असते. बरोबर आहे. पहा, याचा अर्थ काय होतो, हा जो ए अँगल आहे तो π/2 आणि पाय यांच्या बिटवीन आहे. π/2 आणि पाय यांच्या बिटवीन आहे म्हणजे तो अँगल कुठे असेल, या सेकंड क्वाड्रंटला असेल. पहा, हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट. बरोबर आहे. हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे तो अँगल कुठे आहे, सेकंड क्वाड्रंटला आहे. आणि बी अँगल कुठे आहे, बी अँगल 3π/2 आणि 2π. पहा, 3π/2 आणि 2π यांच्या बिटवीन हा बी अँगल आहे. म्हणजे बी अँगल कुठे असणार आहे, अँगल बी आहे फोर्थ क्वाड्रंटला. पहा, अँगल बी हा फोर्थ क्वाड्रंटला आहे आणि अँगल ए हा सेकंड क्वाड्रंटला अँगल आहे. तर यावरून आपल्याला ही व्हॅल्यू काय असेल ती फाइंड आउट करायची आहे. पहा, साइन ए ची व्हॅल्यू दिलेली आहे परंतु इथे टॅन ए पण आहे म्हणजे आपल्याला कॉस ए ची व्हॅल्यू काढावी लागेल. यावरून कॉस ए ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. कॉस बी ची व्हॅल्यू दिलेली आहे परंतु इथे टॅन बी आहे म्हणजे आपल्याला साइन बी ची पण व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. बरोबर आहे. म्हणजे कॉस बी आणि साइन बी माहिती झाली आपल्याला तर टॅन बी काढता येईल. साइन ए आणि कॉस ए माहिती झाले तर टॅन ए काढता येईल. पहा, सोडूया. आपल्याला हे दिलेलं आहे 2 टाइम्स साइन ए इक्वल आहे 1 आणि इक्वल आहे √2 cos b. बरोबर आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, हे लिहू शकतो 2 टाइम्स साइन ए इक्वल आहे 1 ला अँड √2 cos b याची पण व्हॅल्यू 1च आहे. बरोबर आहे. हे तिन्ही इक्वल असल्यामुळे हे याला इक्वल आहेत आणि हे याला इक्वल आहेत असं लिहू शकतो आपण. पहा, यावरून काय करू, आपण साइन एची व्हॅल्यू फाइंड आउट करू. साइन ए म्हणजे काय होईल, हे 2 डिव्हिजनमध्ये जातील म्हणजे 1/2 होईल. अँड यावरून कॉस बीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. कॉस बी 1/√2 होतील. हे √2 डिव्हिजनमध्ये येतील. पहा, आपल्याला साइन ए ही व्हॅल्यू माहिती झाली आणि कॉस बी ही पण व्हॅल्यू माहिती झाली परंतु येथे टॅन ए आणि टॅन बी आहे. साइन ए आहे म्हणजे आपल्याला कॉस ए फाइंड आउट करावं लागेल म्हणजे टॅन एची व्हॅल्यू काढता येईल. कॉस बी आहे म्हणजे साइन एची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल म्हणजे साइन आपण कॉस केलं तर आपल्याला टॅन बीची व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे. त्यासाठी आपण काय करू, आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. पहा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. बरोबर आहे. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. पहा, यावरून आपल्याला साईनची व्हॅल्यू माहिती असेल तर कॉसची व्हॅल्यू काढता येते आणि कॉसची व्हॅल्यू माहिती असेल तर साईनची व्हॅल्यू काढता येते आपल्याला. पहा, साईनची व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे कॉसची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार, हे साइन स्क्वेअर थीटा त्या साईडला मायनस करणार म्हणजे 1 मायनस होईल. पहा, साइन एची व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे कॉस स्क्वेअर ए ही व्हॅल्यू आपल्याला काढता येईल म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर ए. बरोबर आहे. हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण. 1 मायनस साइन एची व्हॅल्यू ही आहे परंतु स्क्वेअर असल्यामुळे या व्हॅल्यूचा स्क्वेअर करू म्हणजे काय होईल, 1 मायनस 1चा स्क्वेअर 1 आणि 2चा स्क्वेअर 4. बरोबर आहे. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 4 मायनस 1 म्हणजे 3 होतील. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 मायनस 1 आणि अपॉन 4 हे 3/4 होतील. बरोबर आहे. परंतु ही व्हॅल्यू कशाची आहे, कॉस स्क्वेअर एची आहे. आपल्याला स्क्वेअर नको आहे, आपल्याला स्क्वेअर रूट पाहिजे म्हणजे आपण काय करणार, स्क्वेअर रूट घेऊ. याचं स्क्वेअर रूट कॉस ए होईल. हा स्क्वेअर कॅन्सल होईल कॉस ए परंतु स्क्वेअर रूट प्लस किंवा मायनस येईल. 2 येतील. 3चं स्क्वेअर रूट √3 आणि 4चं 2 होईल. बरोबर आहे. परंतु आता प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं, आपल्याला कंडिशन दिलेली आहे. हा अँगल कोणता आहे, ए अँगल आहे. ए अँगल कुठे आहे, सेकंड क्वाड्रंटला आहे. बरोबर आहे. इथे लिहिणार आपण बट
A angle lies in second quadrant. Therefore पहा सेकंड क्वाड्रंटला याप्रमाणे हा फर्स्ट क्वाड्रंट हा सेकंड क्वाड्रंट बरोबर आहे. येथे ऑल पॉझिटिव्ह, येथे AS साईन ASTC येथे साईन पॉझिटिव्ह असतो आणि त्याचा रेसिप्रोकल बाकी निगेटिव्ह. हा अँगल कॉसचा आहे, येथे कॉस कसा असेल निगेटिव्ह, म्हणजे आपण निगेटिव्ह व्हॅल्यू घेणार. देअरफॉर कॉस A म्हणजे ही व्हॅल्यू कशी येणार आहे निगेटिव्ह. आपल्याला प्लस घ्यायची नाही, येथे मायनस घ्यायची बरोबर आहे. आता साईन A वरून आपण कॉस A ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता त्याप्रमाणे कॉस B वरून आपल्याला साईन B ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. साईनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे साईन स्क्वेअर B 1 मायनस साईन स्क्वेअर म्हणजे काय होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर होईल आणि कॉस स्क्वेअर म्हणजे काय होईल 1 मायनस साईन स्क्वेअर. आपल्याला कॉसची व्हॅल्यू माहिती आहे, साईनची व्हॅल्यू काढायची, त्यासाठी साईन स्क्वेअर B इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर. साईनची व्हॅल्यू काढायची तर 1 मायनस कॉस स्क्वेअर करायचं आणि कॉसची व्हॅल्यू काढायची तर 1 मायनस साईन स्क्वेअर. दोघांनाही स्क्वेअर करायचे. 1 मायनस B येथे अँगल B घेणार आपण. साईन स्क्वेअर B इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर B. कॉस Bची व्हॅल्यू ही आहे, स्क्वेअर असल्यामुळे आपण या व्हॅल्यूचा पण स्क्वेअर करू. 1चा स्क्वेअर 1 आणि √2चा स्क्वेअर फक्त 2 होईल बरोबर आहे. स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होऊन जाईल. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मायनस 1 अपॉन 2. 2 मायनस 1 म्हणजे 1 अपॉन 2. परंतु ही व्हॅल्यू कशाची आहे साईन स्क्वेअर Bची आहे. आपल्याला साईन B पाहिजे म्हणून स्क्वेअर रूट घेऊ. याचं स्क्वेअर रूट फक्त साईन B होईल, हा स्क्वेअर निघून जाईल. याचं स्क्वेअर रूट प्लस किंवा मायनस घ्यायचं, आपल्याला 2 येतील. 1चं 1 होईल आणि 2चं √2 होईल. आता प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं, कारण हा अँगल B आहे. B अँगल कुठे आहे फोर्थ क्वाड्रंटला, आणि फोर्थ क्वाड्रंटला हा फोर्थ क्वाड्रंट आहे, हा फर्स्ट, हा सेकंड, हा क्वाड्रंट थर्ड आणि हा क्वाड्रंट फोर्थ बरोबर आहे. फोर्थ क्वाड्रंटला ASTC ॲड शुगर टू कॉफी. फोर्थ क्वाड्रंटला C म्हणजे काय कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह. कॉसचा रेसिप्रोकल सेक, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह. आपला अँगल कोणता आहे साईनचा आहे बरोबर आहे. साईन कसा आहे येथे निगेटिव्ह, म्हणजे आपण निगेटिव्ह व्हॅल्यू घेणार. येथे लिहिणार बट B लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. देअरफॉर साईन B आपण व्हॅल्यू कोणती घेणार मायनस घेणार, प्लस नाही, म्हणजे मायनस 1 अपॉन √2. आपण साईन A आणि कॉस A व्हॅल्यू माहिती आहेत, कॉस B आणि साईन B पण व्हॅल्यू माहिती आहेत, म्हणजे टॅनची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. टॅन Aची आणि टॅन Bची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल, कारण साईन आणि कॉसच्या व्हॅल्यू माहिती आहेत. आता आपण टॅन A आणि टॅन Bच्या व्हॅल्यू काढून घेऊ आणि नंतर सर्व व्हॅल्यू येथे पुट करू, म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू किती आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट होईल. त्यानंतर पुढच्या पेजवर लिहितो मी आता. साईन A आणि कॉस Aच्या व्हॅल्यू माहिती असल्यामुळे आपण टॅन Aची व्हॅल्यू फाइंड आउट करू. नाऊ टॅन A म्हणजे काय साईन A अपॉन कॉस A, हा फॉर्म्युला आहे बरोबर आहे. साईन Aची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1/2. साईन Aची व्हॅल्यू काढली आपण, कॉस Aची व्हॅल्यू आलेली आहे -√3/2 बरोबर आहे. हे 2 कॅन्सल होतील, म्हणजे काय येईल -1/√3. टॅन Aची व्हॅल्यू ही मिळाली आपल्याला. त्याप्रमाणे टॅन Bची व्हॅल्यू फाइंड आउट करू. टॅन B अँगल सारखे पाहिजेत, येथे अँगल ये, येथे ये, येथे ये बरोबर आहे. टॅन B म्हणजे काय होईल साईन B अपॉन कॉस B. साईन Bची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे -1/√2 आणि कॉस Bची व्हॅल्यू आहे 1/√2. हे √2 कॅन्सल होतील, -1/1 म्हणजे काय होईल -1. आता व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. नाऊ टॅन A प्लस टॅन B
अपॉन कॉस ए मायनस कॉस बी ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. फक्त व्हॅल्यू पुट करू. टॅन एची व्हॅल्यू -1 अपॉन √3 प्लस टॅन बीची व्हॅल्यू -1 आहे. पहा इथे -1 प्लस आणि -1 म्हणजे -1 लिहू शकतो आपण इथे +1, परंतु हे मायनस असल्यामुळे -1 लिहिलं आपण. कॉस एची व्हॅल्यू ही आहे आणि कॉस बीची व्हॅल्यू ही आहे -√3 अपॉन 2 आणि कॉस बीची व्हॅल्यू मायनस करायची 1 अपॉन √2. पहा हे सॉल्व करू आपण. सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. हे -1 मायनस √3 होतील आणि अपॉन √3 बरोबर आहे. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन अपॉन पहा इथे √2ने मल्टिप्लाय करू आपण आणि इथे पण √2ने मल्टिप्लाय करू, कारण डिनोमिनेटरमध्ये रूटची टर्म आहे. त्यामुळे आपण काय करू पहा -√3 अपॉन 2 ॲज इट इज. हे मायनस येथे √2ने मल्टिप्लाय करू, येथे पण करू न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला, म्हणजे हे वर √2 होतील. येथे √2ने मल्टिप्लाय केल्यामुळे √2 × √2 म्हणजे फक्त 2 होतील बरोबर आहे. असं कशामुळे केलं आपण, येथे कॅल्क्युलेशनला सोपं होईल आपल्याला. पहा हे काय होईल -1 मायनस √3 आणि अपॉन √3 आहेत आणि येथे काय होईल पहा दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, एकच घेणार आपण आणि हे -√3 मायनस √2 होतील बरोबर आहे. याप्रमाणे होईल. पहा इथे मायनस कॉमन काढू शकतो आपण. मायनस जर कॉमन काढला तर हे काय होईल, ह्या दोन टर्ममध्ये मायनस कॉमन काढला तर 1 + √3 होईल आणि अपॉन √3 बरोबर आहे. पहा इथे आपण मायनस कॉमन काढला तर मायनस साईन बाहेर येईल, याचं प्लस साईन होईल आणि हे पण साईन प्लस होईल मायनस कॉमन काढल्यामुळे आणि अपॉन 2. पहा आता हे काय करू आपण, हे -1 + √3 अपॉन √3 आहेत. पहा इथे मल्टिप्लिकेशन घेतलं तर हे 2 वर जातील आणि ही टर्म खाली येईल -√3 + √2. पहा इथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हे मायनस आणि हे मायनस कॅन्सल होईल बरोबर आहे. हे दोन्ही आता कॅन्सल होतील साईन, म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला, हे 2 मल्टिप्लाय करावं लागेल 1 + √3 आणि हे √3 आहेत आणि ब्रॅकेटमध्ये √3 + √2. पहा सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू मिळणार आहे. पहा प्रथम हे पेज आहे आणि यानंतर त्यामध्ये आपल्याला हे पेज ॲड करायचं आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 2 पहिल्या प्रश्नाप्रमाणेच प्रश्न आहे. पहा इथे आपल्याला हे दिलेलं आहे सोल्युशन sin A अपॉन 3 इक्वल आहे sin B अपॉन 4 आणि इक्वल आहे 1/5. हे आपल्याला दिलेलं आहे गिवन. याची व्हॅल्यू -5 आहे म्हणून प्रूफ करायचं आपल्याला. तर यावरून आपण काय करू, येथे कॉस ए आहे परंतु साईन एची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे यावरून आपल्याला कॉस एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. येथे कॉस बी आहे परंतु साईन बीची व्हॅल्यू दिलेली आहे. ज्याप्रमाणे क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण सॉल्व केला त्याप्रमाणे हा सॉल्व करायचा आपल्याला. पहा यावरून आपण असं लिहू शकतो देअरफॉर ही व्हॅल्यू या व्हॅल्यूला इक्वल आहे साईन ए अपॉन 3 इक्वल टू 1/5 बरोबर आहे. अँड साईन बी अपॉन 4 इक्वल टू 1/5 बरोबर आहे. फक्त आपण साईन एची व्हॅल्यू फाइंड आउट करू. साईन ए म्हणजे काय होईल, हे 3 डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे मल्टिप्लिकेशन येतील, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील म्हणजे 3/5 होईल बरोबर आहे. अँड साईन बी ही व्हॅल्यू काय होईल, 4 डिव्हिजनला आहेत, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील म्हणजे 4/5 होईल. पहा साईन ए आणि कॉस बीची व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली. आता यावरून काय करायचं आपल्याला, साईन ए तर कॉस एची व्हॅल्यू काढायची म्हणजे आपल्याला येथे घेता येईल बरोबर आहे. आणि साईन बी यावरून कॉस बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे इथे आपल्याला व्हॅल्यू पुट करता येईल.
फॉर्म्युला तोच, साईन एची व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे कॉस स्क्वेअर ए ही व्हॅल्यू काय असेल 1मधून मायनस करणार साईन स्क्वेअर ए, कारण साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 तो फॉर्म्युला इथे अप्लाय केला आपण. 1 मायनस साईन स्क्वेअर ए म्हणजे 3/5 स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर करू. 1 मायनस 3चा स्क्वेअर 9, 5चा स्क्वेअर 25, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे 25 मायनस 9 होतील आणि अपॉन 25 हे 16 होतील अपॉन 25. परंतु ही व्हॅल्यू कशाची आहे? स्क्वेअरची आहे, कॉस स्क्वेअर ए. आपल्याला स्क्वेअर नको आहे, फक्त कॉस ए पाहिजे म्हणजे स्क्वेअर रूट घेऊ, प्लस किंवा मायनस येईल, 2 येतील 4/5 बरोबर आहे. 4/5 प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं? ही व्हॅल्यू प्लस घ्यायची का मायनस घ्यायची? कंडिशन दिलेली आहे. ए आणि बी हे दोन्ही पण अँगल कुठे आहेत? सेकंड क्वाड्रंटला आहेत, म्हणजे हा ए अँगल सेकंड क्वाड्रंटला आहे बरोबर आहे. इथे लिहिणार बट ए अँगल लाईज इन सेकंड क्वाड्रंट हे दिलेलं आहे आपल्याला गिवन. सेकंड क्वाड्रंटला ॲड शुगर म्हणजे साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, बाकी निगेटिव्ह असतात, म्हणजे कॉस एची व्हॅल्यू आपण निगेटिव्ह घेणार. सेकंड क्वाड्रंटला कॉस कसा असतो? निगेटिव्ह, -4/5 बरोबर आहे. कॉस एची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. आता इकडे साईन बीची माहिती आहे आपल्याला व्हॅल्यू, म्हणजे कॉस स्क्वेअर बी ही व्हॅल्यू 1 मायनस साईन स्क्वेअर बी होईल बरोबर आहे. इक्वल टू 1 मायनस साईन बीची व्हॅल्यू ही आहे परंतु स्क्वेअर आहे म्हणजे आपण 4/5चा स्क्वेअर करू. 1 मायनस 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 मायनस 16 अपॉन 25 होतील. दोघांची सबट्रॅक्शन 9 होईल अपॉन 25. स्क्वेअरचे नंबर आलेले आहेत आणि इकडे पण स्क्वेअर आहे बरोबर आहे, म्हणजे कॉस स्क्वेअर बी. स्क्वेअर रूट घेऊ म्हणजे याचं स्क्वेअर रूट कॉस बी होईल, स्क्वेअर साईन निघून जाईल. येथे स्क्वेअर रूट घेतलं तर प्लस ऑर मायनस 3/5 होईल. आता 9चं स्क्वेअर रूट 3, 25चं स्क्वेअर रूट 5 प्लस ऑर मायनस, बट अँगल ए लाईज इन सेकंड क्वाड्रंट बरोबर आहे. सेकंड क्वाड्रंटला कॉस निगेटिव्ह असतो म्हणून कॉसची व्हॅल्यू कोणती घेणार आपण? मायनसची व्हॅल्यू घ्यायची, -3/5 प्लस 3/5 घ्यायची नाही, मायनस घेणार आपण. कॉस ए आणि कॉस बीच्या व्हॅल्यू माहिती झाल्या बरोबर आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? 4 टाइम्स कॉस ए प्लस 3 टाइम्स कॉस बी ही व्हॅल्यू इक्वल आहे -5ला, हे प्रूफ करायचं आहे. सपोज ही LHS, आपण RHS ही व्हॅल्यू येते का चेक करू. नाऊ LHS इक्वल टू 4 टाइम्स कॉस ए प्लस 3 टाइम्स कॉस बी. व्हॅल्यू पुट करू. 4 कॉस एची व्हॅल्यू आलेली आहे -4/5 बरोबर आहे, प्लस 3 कॉस बीची व्हॅल्यू आहे -3/5 इक्वल टू 4 इंटू -4 -16 होतील अपॉन 5. हे मायनस आणि हे प्लस म्हणजे हे मायनस होतील. 3 इंटू 3 9 आणि हे 5. दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे, आपण एकच डिनोमिनेटर घेणार कारण दोघांचा सारखाच आहे आणि न्यूमिरेटरची येथे सबट्रॅक्शन करणार बरोबर आहे. -16 -9 म्हणजे -25 होतील आणि अपॉन 5. 5ने डिवाइड करू तर काय होईल? -5. -5 आन्सर आलेला आहे. ही आपली RHS आहे बरोबर आहे, म्हणजे प्रूफ झालेला आहे. देअरफोर LHS इक्वल टू RHS. देअरफोर 4 cos A प्लस 3 cos B इक्वल टू -5
हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेलं आहे. हेन्स प्रूव्ड. पहा मित्रांनो, प्रथम हे पेज आहे आणि या पेजनंतर त्यामध्ये हे पेज ॲड करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे टॅन थीटा इक्वल टू 1/2 दिलेला आहे आणि एवढी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. याची व्हॅल्यू काय असेल? पहा, येथे साईन थीटा आहे, येथे कॉस थीटा, येथे कॉस थीटा, येथे साईन थीटा आहे. बरोबर आहे. जर आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला कॉस थीटाने डिवाईड केलं तर येथे साईन अपॉन कॉस होईल, म्हणजे येथे टॅन आपल्याला आणता येईल. बरोबर आहे. येथे कॉस अपॉन कॉस म्हणजे कॉस कॅन्सल होईल, येथे कॉस कॅन्सल होईल आणि इथे साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन होईल आणि टॅनची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. म्हणजे आपण काय करू, येथे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही कॉस थीटाने डिवाईड करू. पहा सोल्युशन. टॅन थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ती आहे 1/2 गिवन. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. नंतर पुट करू आपण व्हॅल्यू. याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. 2 टाइम्स साईन थीटा प्लस 3 कॉस थीटा अपॉन 4 कॉस थीटा प्लस 3 साईन थीटा. ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पहा, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही कॉस थीटाने डिवाईड करू आपण. 2 टाइम्स साईन थीटा प्लस 3 कॉस थीटा एवढा न्यूमरेटर आहे, याला आपण कॉस थीटाने डिवाईड करू. हा डिनोमिनेटर 4 कॉस थीटा प्लस 3 साईन थीटा, याला आपण कॉस थीटाने डिवाईड करू आपण. बरोबर आहे. इथे रिझन लिहा. डिवाइडिंग न्यूमरेटर and denominator by cos theta. आता काय करू आपण, सेपरेट करू. हे प्लस साईन सेपरेट करू, म्हणजे हा डिनोमिनेटर सेपरेट करू. या टर्मला पण डिनोमिनेटर घेणार तो आणि या टर्मला पण घ्यायचा आहे. म्हणजे इक्वल टू 2 टाइम्स साईन थीटा अपॉन कॉस थीटा होईल. हे प्लस साईन सेपरेट होईल. 3 कॉस थीटा अपॉन कॉस थीटा. बरोबर आहे. आणि अपॉन येथे पण सेपरेट करू आपण, म्हणजे 4 कॉस थीटा अपॉन कॉस थीटा होईल आणि हे प्लस 3 साईन थीटा अपॉन कॉस थीटा. हे प्लस साईन आपण सेपरेट केलेला आहे, त्यामुळे हा डिनोमिनेटर या टर्मला पण येणार आहे आणि या पण टर्मला येईल. साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन होईल, म्हणजे 2 हे 2 साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन थीटा प्लस कॉस थीटा कॅन्सल होईल, म्हणजे फक्त 3 राहतील. कॉस कॅन्सल होईल. कॉस अपॉन कॉस म्हणजे कॅन्सल होईल, हे 4 राहतील. हे प्लस हे 3 साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन थीटा. बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू पुट करू. टॅन थीटा म्हणजे 1/2. येथे दिलेलं आहे आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यू 1/2. बरोबर आहे. हे प्लस 3 अपॉन हे 4 प्लस 3 टॅन थीटा म्हणजे 1/2 इक्वल टू हे 2 आणि 2 कॅन्सल होतील, कारण हे न्यूमरेटरमध्ये आहेत, हे डिनोमिनेटरमध्ये आहेत. बरोबर. हे कॅन्सल होतील, म्हणजे हे 1 हे प्लस 3 हे 4 येथे काय होईल पहा 3/2 होईल. बरोबर आहे. 3/2 हे प्लस साईन आणि 3/2. आता काय करू आपण, 3 + 1 म्हणजे 4 होईल. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन हे 8 होतील आणि हे प्लस 3 म्हणजे 11 होतील आणि अपॉन 2. बरोबर आहे. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केला हे येईल. आता हे 2 वर जातील, हे 2 वर जातील इंटू 4 म्हणजे काय होतील, 2 × 4 म्हणजे 8 होतील आणि अपॉन 11. ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे.
याची व्हॅल्यू काय मिळेल इक्वल टू 8/11. क्वेश्चन नंबर 4, इलिमिनेट थीटा फ्रॉम दी फॉलोइंग. येथे आपल्याला थीटा इलिमिनेट करायचा आहे. पहा एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे आणि वायची व्हॅल्यू दिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी एक्सच्या व्हॅल्यू आणि वायच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर आपल्याला थीटा इलिमिनेट करायचा आहे, म्हणजे थीटा कॅन्सल करायचा आहे. थीटा आला नाही पाहिजे. एक्स आणि वायमध्ये आपल्याला रिलेशन तयार करायचं आहे आणि हा थीटा कॅन्सल झाला पाहिजे, इलिमिनेट झाला पाहिजे. पहा सोल्युशन. यामध्ये एकूण 5 सब क्वेश्चन्स आहेत. पहा पहिला सब क्वेश्चन, एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 3 sec थीटा आणि वायची व्हॅल्यू दिलेली आहे 4 tan थीटा. पहा यासाठी आपल्याला काय आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा हा एक फॉर्म्युला माहिती पाहिजे. आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. पहा हे 3 फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजेत, तर हे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. पहा लक्षात ठेवा, हे 3 फॉर्म्युले आपण यापूर्वी पाहिलेले आहेत. पहा एक्सची व्हॅल्यू ही आहे, वायची व्हॅल्यू ही आहे. सेक आणि टॅनमधील रिलेशन आहे. पहा सेक आणि टॅनमधील रिलेशन म्हणजे हा फॉर्म्युला इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे. पहा यावरून आपण सेक थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सेक थीटा काय होईल, सेक थीटा इक्वल टू एक्स हे 3 डिव्हिजनमध्ये जातील म्हणजे x/3 बरोबर आहे. आता येथे टॅन थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू. टॅन थीटा इक्वल टू काय होईल, इकडे वाय आहेत आणि हे 4 डिव्हिजनमध्ये जातील. सेक थीटा आणि टॅन थीटा या व्हॅल्यू आपण फाइंड केल्या. आता आपल्याला टॅन आणि सेकच्या रिलेशनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. वी नो 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. पहा हाच फॉर्म्युला आपल्याला असाही लिहिता येतो. हे सेक स्क्वेअर थीटा आहे, हे टॅन स्क्वेअर त्या साईडला नेले तर मायनस टॅन स्क्वेअर थीटा होतील बरोबर आहे. ही टर्म प्लसमध्ये आहे, ही या साईडला आणली तर मायनस होईल, परंतु या साईडचा 1 असाच राहील. असं लिहू शकतो आपण. याच फॉर्म्युल्याला याप्रमाणे लिहिलेला आहे. किंवा डायरेक्ट हा फॉर्म्युला लिहिला तरी चालेल, हा न लिहिता असं लिहिलं तरी चालेल. वी नो सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. पहा आता व्हॅल्यू पुट करू. सेक थीटाची व्हॅल्यू ही आहे बरोबर आहे x/3, परंतु येथे स्क्वेअर आहे म्हणजे या व्हॅल्यूला आपण स्क्वेअर करू. मायनस टॅन थीटाची व्हॅल्यू y/4 आहे, परंतु येथे स्क्वेअर आहे म्हणजे y/4चा आपण स्क्वेअर करू इक्वल टू 1. पहा आन्सर आपला आलेला आहे. थीटा येथे कॅन्सल झालेला आहे, येथे थीटा कोठेच नाही बरोबर आहे. म्हणजे आन्सर एवढं लिहिलं तरी चालेल, परंतु आपल्या टेक्स्टबुकमध्ये आन्सर हे सिम्प्लिफाय करून दिलेलं आहे. पहा हे सिम्प्लिफाय कसं करता येईल, येथे थीटा इलिमिनेट झालेला आहे. पहा टेक्स्टबुकप्रमाणे आन्सर जर आणायचं असेल तर हे सिम्प्लिफाय करावे लागेल. पहा x स्क्वेअर होईल आणि 3चा स्क्वेअर 9 होईल इक्वल टू वायचा स्क्वेअर होईल आणि 4चा स्क्वेअर 16 होईल. पहा सॉरी हे मायनस आहे आणि इक्वल टू 1. पहा आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे 16x स्क्वेअर होतील मायनस 9y स्क्वेअर आणि हे अपॉन पहा हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन म्हणजे 9 × 16 म्हणजे 144 इक्वल टू 1. आता हे 144 या साईडला पास करू म्हणजे काय होईल 16x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर 144 × 1 म्हणजे 144. पहा याप्रमाणे रिलेशन येणार आहे म्हणजे येथे थीटा इलिमिनेट झाला आहे. हेन्स थीटा इज इलिमिनेटेड. नेक्स्ट पहा यातील सेकंड सब क्वेश्चन, सेकंडचा आन्सर लिहू आपण. पहा एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 6 कोसेक थीटा आणि वायची व्हॅल्यू दिलेली आहे 8 कॉट थीटा.
देअरफोर पहा यावरून कोसेक थिटा आणि कॉट थिटा यांच्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या. कोसेक थिटाची व्हॅल्यू काय मिळेल, कोसेक थिटा इक्वल टू यक्स हे 6 डिव्हिजनमध्ये येतील कारण इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणजे x/6. पहा इथे कॉट थिटाची व्हॅल्यू काढून घेऊ y/8 होईल बरोबर आहे. पहा कोसेक थिटा आणि कॉट थिटा यावरून आपण व्हॅल्यू काढून घेतल्या. आता काय करायचं आपल्याला, कोसेक आणि कॉट यांच्यामध्ये कोणता फॉर्म्युला आहे पहा, कोसेक आणि कॉट म्हणजे हे रिलेशन येणार आहे बरोबर आहे. वी नो 1 + कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. पहा याच फॉर्म्युल्याला आपल्याला असंही लिहिता येते. पहा पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये इक्वल टू 1 आहे. जर हा फॉर्म्युला इक्वल टू 1 करायचा असेल आपल्याला तर कसं लिहिता येईल आपल्याला, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. पहा या फॉर्म्युल्यावरूनच आपण हा फॉर्म्युला लिहिलेला आहे किंवा लक्षात राहत असेल तर हा फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता. देअरफोर आता व्हॅल्यू पुट करू. कोसेक थिटाची व्हॅल्यू ही आहे परंतु कोसेकला स्क्वेअर आहे त्यामुळे आपण स्क्वेअर करणार. x/6 स्क्वेअर हे मायनस कॉट थिटा y/8 व्हॅल्यू आहे परंतु येथे कॉटला स्क्वेअर आहे. ही व्हॅल्यू फक्त कॉट थिटाची आहे परंतु येथे कॉटला स्क्वेअर असल्यामुळे या व्हॅल्यूचा आपण स्क्वेअर केलेला आहे इक्वल टू 1. पहा येथे थिटा आता कॅन्सल झालेला आहे बरोबर आहे म्हणजे थिटा इलिमिनेट झालेला आहे. असं आन्सर लिहिलं तरी चालेल परंतु टेक्स्टबुकप्रमाणे जर आन्सर मॅच करायचा असेल तर हे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. पहा स्क्वेअर करू. एक्स स्क्वेअर ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणजे एक्सचा पण स्क्वेअर आहे आणि 6चा पण स्क्वेअर आहे. 6चा स्क्वेअर 36 हे मायनस वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि 8चा स्क्वेअर 64 इक्वल टू 1. पहा आता हा डिनोमिनेटर 36 आहे आणि हा डिनोमिनेटर 64 आहे. या दोन्ही नंबरला आपल्याला 4ने डिवाईड करता येईल म्हणजे आपण हे डिनोमिनेटरमध्ये असल्यामुळे आपण 1/4 कॉमन घेऊ. 1/4 कॉमन घेतले तर येथे काय राहील एक्स स्क्वेअर. पहा 4 कॉमन घेतलेत म्हणजे येथे 9 होईल. हे मायनस साईन वाय स्क्वेअर 4 कॉमन घेतल्यामुळे 64ला जर 4ने डिवाईड केलं तर आन्सर काय मिळेल 16 बरोबर आहे इक्वल टू 1. देअरफोर आता हे 1/4 आहेत म्हणजे डिव्हिजनमध्ये 4 आहेत इकडे आणले आपण तर मल्टिप्लिकेशनमध्ये येतील म्हणजे येथे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे 16x स्क्वेअर हे मायनस 9y स्क्वेअर होईल आणि इक्वल टू हे 4 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील बरोबर आहे. परंतु येथे हा मल्टिप्लिकेशन किती होणार आहे 9 × 16 म्हणजे 144. पहा हा मल्टिप्लिकेशन 16x स्क्वेअर हे मायनस साईन आणि मायनस 9y स्क्वेअर बरोबर आहे आपण 144. देअरफोर आता हे 144 या साईडला पास करू म्हणजे 16x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर इक्वल टू 4 × 144. देअरफोर 16x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर हा मल्टिप्लिकेशन करू 4ने मल्टिप्लाय करायचं आहे 576 आन्सर येईल 576. पहा येथे थिटा इलिमिनेट झालेला आहे. पहा आन्सर हेच आलेलं आहे आपलं. येथे पण थिटा इलिमिनेट झालेला आहे परंतु हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर टेक्स्टबुकप्रमाणे आन्सर मॅच होणार आहे. हेन्स थिटा इलिमिनेटेड. नेक्स्ट पहा क्वेश्चन 3 थर्डचा आन्सर. पहा एक्सची व्हॅल्यू आपल्याला 4 cos थिटा मायनस 5 sin थिटा दिलेली आहे आणि वायची व्हॅल्यू दिलेली आहे 4 sin थिटा प्लस 5 cos थिटा. पहा येथे साईन आहे आणि कॉस पण आहे म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूमध्ये साईन थिटा पण आहे आणि कॉस थिटा पण आहे आणि वायच्या व्हॅल्यूमध्ये साईन थिटा आणि कॉस थिटा आहे. पहा हा थोडा प्रॉब्लेम वेगळा आहे कारण पहिल्या प्रॉब्लेममध्ये एक्स हा सेकच्या फॉर्ममध्ये आहे तर वाय हा टॅनच्या फॉर्ममध्ये आहे. त्यावेळी आपण
हे रिलेशन अप्लाय केलेलं आहे, बरोबर आहे. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये एक्स हा कोसेकच्या फॉर्ममध्ये आहे तर वाय कॉटच्या फॉर्ममध्ये, म्हणजे ही टर्म एक्सच्या फॉर्ममध्ये तर ही वायच्या फॉर्ममध्ये, बरोबर आहे. पहिल्या प्रॉब्लेममध्ये ही टर्म एक्सच्या फॉर्ममध्ये तर ही वायच्या, परंतु आता येथे काय आहे, येथे कॉस आणि साईन, म्हणजे एक्सच्या फॉर्ममध्ये कॉस पण आहे साईन पण आहे, वायच्या फॉर्ममध्ये साईन थिटा आणि कॉस थिटा हे दोन्ही पण आहेत. म्हणजे आपण आता हे रिलेशन डायरेक्ट येथे आपल्याला अप्लाय करता येणार नाही आहे. पहा त्यासाठी आपण काय करू, पहा इथे स्क्वेअर आहे इथे स्क्वेअर आहे, म्हणजे आपण काय करू आणि ॲडिशन आहे, दोघांनाही स्क्वेअरिंग करू आणि ॲडिशन करू. पहा इथे स्क्वेअर आहे आणि ॲडिशन आहे, त्यामुळे आपण काय करू, हे जे दोन इक्वेशन आहेत दोघांचे स्क्वेअर करू आणि दोन्ही इक्वेशन आपण एकमेकामध्ये ॲड करू. पहा इथे लिहिणार आपण स्क्वेअरिंग अँड ॲडिंग, हे दोन्ही इक्वेशनचे स्क्वेअर करायचे आणि एकमेकामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत. पहा म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, याचा स्क्वेअर केला याचा स्क्वेअर केला आणि ॲड केले, त्याप्रमाणे इक्वल टू, पहा हे इक्वेशन पूर्ण स्क्वेअर करायचं आहे, म्हणजे ब्रॅकेट करणार आपण -5 साईन थिटा. पहा ही व्हॅल्यू एक्सची आहे, बरोबर आहे. एक्सला स्क्वेअर केला म्हणजे या टर्मला पण स्क्वेअर होईल आणि प्लस वाय स्क्वेअर, वायची व्हॅल्यू ही आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे 4 साईन थिटा प्लस 5 कॉस थिटा स्क्वेअर. पहा इक्वल टू, आता काय करू आपण, ए मायनस बी आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इथे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे एक्सपेन्शन फॉर्म अप्लाय करू आपण. 16 कॉस स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला अप्लाय करतो आहे आपण. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे. येथे प्लसचा फॉर्म्युला अप्लाय करू, येथे मायनसचा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. म्हणजे काय होईल, या टर्मचा स्क्वेअर 16 कॉस थिटा, येथे कॉस स्क्वेअर थिटा होईल, हे मायनस 2 टाइम्स या दोघांचा मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स, म्हणजे 4 × 5 20 होतील, 2 टाइम्स केल्यावर 40 होतील आणि साईन थिटा कॉस थिटा, 40 साईन थिटा कॉस थिटा आणि येथे प्लस 5चा स्क्वेअर 25 साईन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. हे प्लस आहे आणि हे एक्सपेन्शन करू आपण आता, म्हणजे 16 साईन स्क्वेअर थिटा होईल, 16 साईन स्क्वेअर थिटा प्लस 5 × 4 20, 20ची 2 टाइम्स केले तर 40, 40 साईन थिटा कॉस थिटा, हे काय होईल 40 साईन थिटा कॉस थिटा आणि या टर्मचा स्क्वेअर म्हणजे 25 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 25 कॉस स्क्वेअर थिटा. पहा इक्वल टू, पहा ही टर्म मायनसमध्ये आहे एवढी टर्म आणि ही प्लसमध्ये आहे, म्हणजे कॅन्सल होईल, बरोबर आहे. हे कॅन्सल झाले, काय राहील 16 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 25 साईन स्क्वेअर थिटा प्लस 16 साईन स्क्वेअर थिटा आणि प्लस 25 कॉस स्क्वेअर थिटा. पहा इक्वल टू, पहा हे कॉस स्क्वेअर थिटा आहे, ही पण टर्म कॉस स्क्वेअर थिटा आहे, दोघांचे ॲडिशन करू 25 आणि 16 म्हणजे 41 होतील, 41 कॉस स्क्वेअर थिटा प्लस हे 25 साईन स्क्वेअर थिटा आणि 16 साईन स्क्वेअर थिटा या दोघांचे ॲडिशन करू 25 आणि 16 म्हणजे 41 साईन स्क्वेअर थिटा. पहा इथे 41 आहेत, येथे 41 आहेत, कॉमन काढू आपण. 41 जर कॉमन काढले तर आन्सर काय मिळेल, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा. थिटा अजून आहे, थिटा इलिमिनेट झालेलं नाही आहे, आता इलिमिनेट होईल. पहा ही व्हॅल्यू किती आहे, पहिला फॉर्म्युला, बरोबर आहे, इक्वल टू 1 साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, ही व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे 41 या व्हॅल्यूऐवजी आपण काय लिहिणार 1, म्हणजे आन्सर मिळेल 41.
या साईडला काय आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 41. इथे थिटा आहे का नाही, म्हणजे हेन्स थिटा इज इलिमिनेटेड. नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 4. एक्सची व्हॅल्यू कोसेकच्या फॉर्ममध्ये आहे आणि वायची व्हॅल्यू कॉटच्या फॉर्ममध्ये आहे. बरोबर आहे, म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय करणार आपण. फोर्थ सोल्युशन काय लिहिणार, एक्सची व्हॅल्यू लिहून घेऊ आणि वायची व्हॅल्यू आहे 3 + 8 टाइम्स कॉट थिटा. यावरून काय करायचं आपल्याला, कोसेक थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू. कोसेक थिटा इक्वल टू काय होईल, हे एक्स या साईडचे एक्स हे मायनसमध्ये जातील, त्या साईडला -5, परंतु येथे मल्टिप्लिकेशनमध्ये 6 आहेत ते डिव्हिजनमध्ये येतील. बरोबर आहे, एका स्टेपमध्ये आपण सॉल्व केलेलं आहे. त्याप्रमाणे कॉट थिटाची व्हॅल्यू काय मिळेल, कॉट थिटा इक्वल टू हे वाय हे +3 या साईडला मायनस होतील, 8 येथे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे डिव्हिजनमध्ये येईल. आता कोसेक आणि कॉट रिलेशन काय आहे, 1 + कॉट स्क्वेअर थिटा. वी नो फॉर्म्युला लिहायचा 1 + कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. इक्वल टू 1 दाखवू आपण, म्हणजे फॉर्म्युला कसा लिहिता येईल, ही टर्म कोसेक स्क्वेअर थिटा ही टर्म या साईडला नेली तर मायनसमध्ये जाईल कॉट स्क्वेअर थिटा, आणि या साईडला काय राहील, फक्त 1 राहील. बरोबर आहे, व्हॅल्यू पुट करू. कोसेक व्हॅल्यू काय आहे, ही आहे x - 5/6, x - 5/6, परंतु ही कोसेकची व्हॅल्यू आहे, परंतु येथे स्क्वेअर आहे म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर करू. मायनस कॉटची व्हॅल्यू y - 3/8, y - 3/8, परंतु कॉटला स्क्वेअर आहे इक्वल टू 1. येथे थिटा इलिमिनेट झालेला आहे, हेन्स थिटा इलिमिनेटेड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. 2x इक्वल टू 3 - 4 tan थिटा आहे आणि 3y व्हॅल्यू दिलेली आहे 5 + 3 sec थिटा. एक्सची व्हॅल्यू टॅनच्या फॉर्ममध्ये आहे, वायची व्हॅल्यू सेकच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे हा फॉर्म्युला इथे अप्लाय करणार आपण. यावरून टॅन आणि सेकच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू. देअरफॉर 2x हे 3 या साईडला आणले तर -3 इक्वल टू -4 tan थिटा होईल. बरोबर आहे, म्हणजे 2x - 3 हे -4 डिव्हिजनमध्ये येतील, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला टॅन थिटाची. बरोबर आहे, त्याप्रमाणे सेक थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू. हे 3y हे 5 या साईडला मायनस होतील इक्वल टू 3 sec थिटा. बरोबर आहे, म्हणजे 3y - 5 हे 3 डिव्हिजनमध्ये आणले तर इक्वल टू काय होईल, सेक थिटा. बरोबर आहे, म्हणजे सेक थिटाची व्हॅल्यू मिळाली आणि टॅन थिटाची व्हॅल्यू मिळाली. आता सेक आणि टॅनमधील रिलेशन म्हणजे 1 + tan स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. इथे लिहिणार वी नो, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे टॅन आणि सेकच्या रिलेशनचा, 1 + tan स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. इक्वल टू 1 दाखवू आपण, म्हणजे काय करणार, हे सेक स्क्वेअर थिटा वी नो डायरेक्ट हा फॉर्म्युला लिहिला तरी चालेल, ते -tan स्क्वेअर थिटा होईल इक्वल टू 1. हा फॉर्म्युला लिहिण्याच्या ऐवजी डायरेक्ट हा फॉर्म्युला लिहिला तरी चालेल. वी नो हा फॉर्म्युला, व्हॅल्यू पुट करू. सेक थिटाची व्हॅल्यू ही आहे 3y - 5/3, परंतु स्क्वेअर आहे. टॅन थिटाची व्हॅल्यू ही आहे 2x - 3 - 4 आणि त्याचा स्क्वेअर आहे इक्वल टू 1. आपण थिटा येथे इलिमिनेट केलेला आहे. आन्सर हे लिहिलं तरी चालेल, परंतु टेक्स्टबुकमध्ये काय आहे, येथे +4 आहे.
ते आन्सर कसं येईल पहा. 3y मायनस 5 अपॉन 3 आणि स्क्वेअर मायनस पहा हे 2x मायनस 3 पहा मायनसचा स्क्वेअर केला तर प्लस होईल बरोबर आहे. मायनस आहे सपोज -1 त्याचा स्क्वेअर काय होईल +1 होईल बरोबर आहे. म्हणजे मायनसचा स्क्वेअर प्लस झालेला आहे म्हणजे -4चा स्क्वेअर असल्यामुळे फक्त 4 लिहू शकतो आपण कारण -4चा स्क्वेअर इक्वल टू +4चा पण स्क्वेअर बरोबर आहे. म्हणजे -4 ऐवजी आपण काय लिहिलं आहे +4 इक्वल टू 1 इथे लिहिणार हेन्स थीटा एलिमिनेटेड. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.